आजच्या दिवसातील हा पहिलाच सामना, पहिलीच मॅच रंगतीये. संग्राम फॅन्स क्लब विरुद्ध द किंग्स. द किंग्स संघाचे सलामीचे फलंदाज मोन्या मुल्ला आणि त्याचबरोबर सचिन मंजुळे. सलामीचा गोलंदाजी मार्कवर बाळा मंजुळे. पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवर. पहिला चेंडू, पहिल्याच चेंडूवर शेवटच्या क्षणाला बॅटचं तोंड खोललं आणि दिशा दिली. एक धाव पळून पूर्ण केली. त्या एका धावेसोबतच संघाचं खातं खोलतंय, संघाचा श्रीगणेश होतोय. या एका धावेने धाव फलकावर एक धाव जोडली जाते. त्याबरोबर स्ट्राईक देखील रोटेट होती. स्ट्राईक रोटेट झाल्यामुळं सचिन मंजुळे स्ट्राईकवर येतोय. पुढचा चेंडू या पहिल्या षटकातील बाळा मंजुळेचा. बाळा मंजुळे विरुद्ध सचिन मंजुळे. यावेळेस देखील अप्रतिम टप्पा. सुरेख टप्प्यावर गोलंदाजी करताना बाळा मंजुळे आणि फलंदाज पिचवरून पळायचं नाहीये, धाव घेत असताना बाहेरून यायचंय. पंचांनी या गोष्टीची नोंद घ्यायची आहे. पिचवरून पळून देऊ नका. पुढचा चेंडू पुन्हा एकदा एक धाव आली. एक धावेने धावसंख्या फलक हल्लं, पुढं सरकलं. 2 धावा झाल्यात स्ट्राईकवर मोन्या. आणि यावेळेस मात्र स्टंप मध्ये घुसून मागच्या दिशेने फटका मारण्याच्या प्रयत्नात मिस झालाय. निर्धाव स्वरूपाचा चेंडू. अतिशय सुरेख स्वरूपाची गोलंदाजी करताना अगोदरच ओळखलं होतं मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात मोन्या, परंतु अचूक टप्पा की ज्या टप्प्यामुळं मोन्याला फटका मारणं कठीण गेलं आणि निर्धाव स्वरूपाचा हा चेंडू थेट यष्टीरक्षकाच्या हातात. यष्टीरक्षक सिकंदर सय्यद. यावेळेला खोलवर टप्प्याचा चेंडू. चेंडू चाललाय गॅप मध्ये, कोणताही फिल्डर त्या ठिकाणी तैनात नाही. अतिशय सुरेख फटका यावेळेस मोन्या मुल्लाच्या बॅटमधून पाहायला भेटला. चेंडू गेलाय डाऊन द ग्राउंड, सीमारेषा पार. येतोय तो चौकार. या चौकारासोबतच धावसंख्या होत आहेत त्या 6. 4 चेंडू नंतर धावसंख्या झाल्या त्या 6. यावेळेला देखील फक्त बॅटची दिशा द्यायचं काम केलं होतं. रनआउटला देखील चान्स होता. फर्स्ट ट्रायला जर चेंडू सापडला असता तर नक्कीच थोडंसं अवघड गेलं असतं. ते म्हणजे फलंदाजांना फर्स्ट ट्रायला चेंडू सापडला नाही, त्याचा फायदा घेत फलंदाज पुन्हा जागेवर आला आणि आपली विकेट वाचवली. निर्धाव स्वरूपाचा हा देखील चेंडू. यावेळेस देखील खोलवर टाप्याचा चेंडू. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात. थोडंसं मिसफील्ड, ते मिसफील्डचा फायदा घेत एक धाव पळून पूर्ण दुसरीच्या प्रयत्नात, परंतु शेवटच्या क्षणाला नकार दिला. एकच षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 7. 7 धावा झाल्यात एका षटकाच्या समाप्तीनंतर. अतिशय सुंदर षटक. कोणतीही विकेट मात्र नक्कीच गेली नाही, परंतु धावा रोखण्यात मात्र यशस्वी ठरलाय तो बाळा मंजुळे, संग्राम फॅन्स क्लब संघाचा गोलंदाज. 6 चेंडूंवर 7 धावा दिल्यात. नक्कीच चांगलं षटक संग्राम फॅन्स क्लबच्या दृष्टिकोनातून, परंतु आता कुठंतरी पॉवर प्लेचा फायदा मात्र नक्कीच घ्यावा लागेल तो द किंग्स संघाला, कारण पहिल्या षटकामध्ये धावा कमी आल्यात आणि प्रत्येक फलंदाजाचा मनामध्ये ठरलेलं असतं की पॉवर प्लेमध्ये किमान 20 ते 25 धावा 2 षटकामध्ये याव्यात. असंच काय आता देखील द किंग्स संघाच्या पण डोक्यात असावं. पुढचा चेंडू दुसरं षटक मार्गस्थ करण्यासाठी गोलंदाज आरजू खान. या संग्राम फॅन्स क्लबचा हा लेफ्ट हँडेड गोलंदाज अतिशय सुरेख आणि अचूक टप्प्यासाठी हा जाणला जातो. यावेळेस मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू. अप्रतिम स्वरूपाचा चेंडू. आरजू खान अचूक टप्प्यासाठी जो जाणला जातो, तसंच काही आता करताना पाहायला भेटलं. निर्धाव स्वरूपाचा चेंडू. यावेळेस मात्र रिव्हर्सचा फटका. चेलचा ट्राय, परंतु पुन्हा एकदा मिस झाला आणि डायरेक्ट हिटचा प्रयत्न देखील सिकंदर सय्यदचा, परंतु तोही डायरेक्ट हिट झाला नाही.
एक धाव पळून पूर्ण होती. एका धावेसोबतच धावसंख्या फलक पुढे सरकते. धावसंख्या होत आहेत त्या 8. पुढचा चेंडू दुसऱ्या षटकातला. अर्जू खान गोलंदाजी मार्कवर. स्ट्राईकवर सचिन मंजुळे. यावेळेला मात्र उडवलाय सरळ दिशेने. थेट कॅमेरामॅनच्या शेजारून चेंडू जातोय. वन बाउन्स सीमारेषा पार. येतोय तो सचिन मंजुळच्या बॅटमधून चौकार. धन्यवाद डीजे. अतिशय सुरेख फलंदाजी सचिन मंजुळेच्या बॅटमधून 4 धावा आल्यात. पुढचा चेंडू. यावेळेला मात्र आडव्या बॅटने फटका मारण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात प्रथमेश देशमुख. अतिशय सुंदर क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी प्रथमेश. या सामन्यांमध्ये सर्वात कमी वयाचा हा खेळाडू प्रथमेश. परंतु जेवढे बॉल त्याच्याकडे गेले नक्कीच त्याने क्षेत्ररक्षणामध्ये आपल्या 100% देण्याचं काम आपल्या संघासाठी त्यांनी केलंय. अतिशय सुंदर क्षेत्ररक्षक प्रथमेश देशमुख. स्ट्राईकवर पुन्हा एकदा मोन्या मुल्ला. धावसंख्या होत आहेत त्या 13. यावेळेला मात्र गॅप मध्ये ढकलण्यात यशस्वी झालाय. 2 खेळाडू बॉलच्या मागे पळतायत. चेंडू जातोय तो सीमारेषा पार. डाऊन द ग्राउंड. येतोय तो मोन्या मुल्लाच्या बॅटमधून चौकार. अतिशय सुरेख फलंदाजी. पहिल्या षटकामध्ये एकही मोठा फटका आला नव्हता, परंतु यावेळेस मात्र या षटकामध्ये 2 मोठे फटके, 2 चौकार पाहायला भेटले. त्यात 2 चौकारांच्या मदतीनं धावसंख्या फलकामध्ये मोठ्या प्रमाणात भर पडली. धावसंख्या झालाय ता 17. धावा झाल्यात. पॉवर प्लेचा फायदा नक्कीच दोन्ही फलंदाज चांगल्या स्वरूपामध्ये घेत आहेत. चांगलाच फायदा करून घेतलेत आणि 2 चौकारां मिळवण्यात यशस्वी ठरलेत. पुढचा चेंडू दुसऱ्या षटकातील. स्ट्राईकवर पुन्हा एकदा मोन्या. यावेळेला मात्र स्टंपमध्ये शिरून मागच्या दिशेने फटका मारण्याच्या प्रयत्नात पुन्हा एकदा यशस्वी ठरलाय तो मोन्या. अन्यथा स्वरूपात हा देखील चेंडू. षटक समाप्तीचा इशारा पंच दिगंबर हिंगेंचा. 2 षटक समाप्लेत. 2 षटक समाप्तीनंतर द किंग संघाची धावसंख्या झाली ती 17. विदाउट लॉस 17 धावा झाल्यात 2 षटकाच्या समाप्तीनंतर. अजूनही 4 षटकांचा खेळ शिल्लक. पहिल्या इनिंग मधला पहिलीच इनिंग आहे. आजच्या दिवसातली पहिलीच मॅच आहे जी रंगतीये संग्राम फॅन्स क्लब विरुद्ध द किंग संघामध्ये. तिसरं षटक मार्गस्थ करण्यासाठी वैयक्तिक पहिलं षटक, सांघिक तिसरं षटक. गोलंदाजी मार्कवर दत्ता कोंडके. एक अनुभवी गोलंदाज, अनुभवी ऑलराऊंडर स्वरूपाचा हा खेळाडू. शिरवळ पंचक्रोशीतील एक नामवंत नाव. टेनिस क्रिकेट असो
किंवा अजूनही कोणते क्रिकेट असले कोणत्या बॉलवर तरी त्यांचा खेळ ते नक्कीच दाखवत असतात. आणि यावेळेस देखील गॅपमध्ये ढकललाय चेंडू, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात, एक धाव पळून पूर्ण आणि सुंदर फेकी त्या ठिकाणी सुजल पवार, अप्रतिम फेकी थेट यष्टीरक्षकाच्या हातात, अतिशय सुंदर. परंतु 2 धावा वाचवण्यात काय अयशस्वी ठरले. 2 धावा मात्र नक्कीच पळून पूर्ण केल्यात त्या द किंग संघाच्या दोन्ही फलंदाजांनी. 2 धावांसोबतच धावसंख्या होत आहेत त्या 19 धावा झाल्यात. पुढचा चेंडू दत्ता कोंडके तिसरं षटक मार्गस्थ करतोय. स्ट्राईकवर सचिन मंजुळे. यावेळेला देखील आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, बॅटची खालची एज लागली त्यामुळे चेंडू डाऊन द ग्राउंड क्षेत्ररक्षकाच्या हाताकडे गेला आणि क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात. प्रथमेश देशमुख, अतिशय सुंदर क्षेत्ररक्षण, कोणती चूक नाही. एक धाव पळून पूर्ण होते. स्ट्राईक देखील रोटेट होती. स्ट्राईकवर येतोय तो मुस्तकीन मुल्ला मोन्या. मोठ्या फटक्यांसाठी तो जाणला जातो, परंतु आतापर्यंत त्याच्या बॅटमधून मोठे फटके फार कमी पाहायला भेटलेत. तसंच काही अपेक्षित असेल त्यांच्या संघाला देखील आणि प्रेक्षकांना देखील त्याच्या बॅटमधून. यावेळेला मात्र पुढे टाकलाय स्लॉट मध्ये चेंडू, अप्रतिम फटका, मोन्याच्या बॅट मधून येत आहेत 7 धावा. या वेळेला मात्र फक्त दिशा देण्याच्या प्रयत्नात मिस झालाय. अप्रतिम चेंडू, सुंदर चेंडू टाकलाय. या ठिकाणी चांगलंच कमबॅक एका षटकारानंतर करताना दिसतोय तो दत्ता कोंडके. स्ट्राईकवर मोन्या, तो की मागच्या चेंडूवर एक मोठा फटका मारलाय. आता देखील तसंच काय करण्याच्या प्रयत्नात असेल का? मोठे फटकेच पाहण्यासाठी नक्कीच प्रेक्षक या ठिकाणी उपस्थित असतील. या वेळेला मात्र ऑफस्टमच्या खूपच बाहेर वाईट स्वरूपाचा चेंडू, पंच दिगंबर हेंगेंचा दोन्ही हात जमिनीला समांतर करून वाईटचा इशारा देताना या वाईट सोबतच धावसंख्या 1 ने पुढे सरकते. धावसंख्या होत आहेत त्या 27 धावा. पुढचा चेंडू. या वेळेला मात्र आडव्या बॅटने खेळून काढलाय क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी बाळा मंजुळे. एक धाव पळून पूर्ण होती. एका धावेच्या मदतीने धावसंख्या फलक पुन्हा एकदा पुढे सरकते. तिसरं षटक मार्गस्थ आहे. धावसंख्या झाल्या त्या 28. नक्कीच त्या षटकात एक मोठा फटका आलाय. कमबॅक मात्र नक्कीच करावं लागेल ते संग्राम फॅन्स क्लबच्या गोलंदाबाला. धावसंख्या झाली ती 28. पुढचा चेंडू स्ट्राईकवर बाळा मंजुळे. या वेळेला मात्र पुन्हा एकदा ऑफस्टमच्या थोडासा जास्तच बाहेर वाईट स्वरूपाचा हा चेंडू. पुन्हा एकदा अतिरिक्त एक धाव मिळते ती द किंग संघाला. धावसंख्या होत्या त्या 29. एक्स्ट्रा धावा या षटकामध्ये 2 आल्या. एक मोठा फटका देखील आला. या वेळेला मात्र आडव्या बॅटने खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात नाही. चेंडू जातोय तो सीमारेषा पार. येतोय तो सचिन मंजुळेच्या बॅट मधून षटकार. या षटकाराच्या मदतीनं धावसंख्या होत आहेत त्या 35. विदाउट लॉस 35. अप्रतिम खेळी करतायत ते दोन्ही फलंदाज. नक्कीच हे षटक द किंग संघाच्या दृष्टिकोनातून अतिशय सुंदर असं षटक, की ज्या षटकामध्ये 2 मोठे फटके आले, अतिरिक्त धावा देखील आल्या, पळून देखील सिंगल्स आल्या. त्यांच्या मदतीने धावसंख्या फलकावर मोठी भर पडली. धावसंख्या झाल्या त्या 35. 3 षटक संपलेत. 3 षटकाच्या समाप्तीनंतर द किंग संघाची धावसंख्या झाली ती 35. विदाउट लॉस 35. नक्कीच 2 षटकामध्ये धावा फार कमी होत्या. या षटकामध्ये बऱ्याच धावा आल्या, ज्याच्या मदतीनं धावसंख्या फलकाने एक मोठी उडी घेतली. ते धावून थांबलं डायरेक्ट 35 धावांवर. आता 4थं षटक संग्राम फॅन्स क्लब संघाकडून मार्गस्थ करण्यासाठी गोलंदाजी मार्कवर बाळा मंजुळे, ज्यानं पहिलं षटक हाताळलं होतं, हे आता 4थं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवर मार्गस्थ होताना दिसतोय.
मैदानाच्या आतमध्ये पाहायला गेलं तर अत्यंत सुरेख फलंदाजी या दोन्ही फलंदाजाकडून पाहायला भेटते. मोठमोठे फटके देखील आज नक्कीच दोघांच्या बॅटमधून आपल्याला पाहायला भेटलेत. एक षटकार मोन्याने मारला, एक षटकार सचिनने देखील मारला. अतिशय सुंदर कामगिरी दोन्ही फलंदाज करतायत. सामना चालू करून घ्यायचा आहे. वेळेला महत्त्व द्या, फार वेळ वाया जातोय. चौथं षटक मार्गस्थ बाळा मंजुळे, स्ट्राईकवर मोन्या. यावेळेला मात्र आडव्या बॅटने खेळून काढला. क्षेत्ररक्षक चेंडू खाली होतोय आणि प्रथमेश देशमुख, नक्कीच कोणती चूक नाही त्या खेळाडूकडून, त्या क्षेत्ररक्षकाकडून. अतिशय सुंदर प्रकारे क्षेत्ररक्षण आपल्या संघासाठी 100% देताना प्रथमेश देशमुख अप्रतिम गोलंदाजी देखील मानावी लागेल बाळा मंजुळेची, कारण त्याने त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक अगोदरच तैनात करून ठेवला होता आणि त्याच स्वरूपाचा चेंडू टाकला आणि फसवलं. ते म्हणजे मोन्याला प्रवृत्तीत केलं ते तो शॉट मारण्यासाठी आणि चेंडू नक्कीच झेलबाद होताना पाहायला भेटतोय तो मोन्या मुल्ला. पहिलाच धक्का, पहिलीच विकेट पडते ती म्हणजे द किंग संघाची. 35 या धावसंख्या पहिली विकेट पडते. 1 बाद 35. त्याची जागा पुढे चालवण्यासाठी मैदानात येतोय तो म्हणजे संतोष पिसाळ. संतोष पिसाळ राईट हँडेड फलंदाज, शिरोळ पंचवर्षीतील हा देखील एक नामवंत खेळाडू संतोष पिसाळ. चौथ्या षटकामध्ये पहिल्या चेंडूवर एक मोठी विकेट मिळवून आपल्या संघाला नक्कीच या मॅचमध्ये घेऊन आलाय. चांगलंच कमबॅक आपल्या संघाला करून दिलंय, कारण मागच्या षटकामध्ये मोन्याने पहिल्याच चेंडूवर एक मोठा फटका मारला होता. या चेंडूवर देखील मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात आपला झेल देऊन बसलाय आणि आपली विकेट गमावून बसलाय. तंबूच्या दिशेने परतलाय तो म्हणजे मोन्या. स्ट्राईकवर संतोष पिसाळ. पुढचा चेंडू मार्गस्थ होताना चौथ्या षटकातील चौथं षटक हाताळतोय बाळा मंजुळे, या संग्राम फॅन्स क्लब संघाचा एक नामवंत गोलंदाज बाळा मंजुळे. यावेळी देखील सुंदर प्रकारे खेळून काढलाय. एक धाव पळून पूर्ण होती. सुंदर फेकी त्या ठिकाणी प्रथमेशची पाहायला भेटली, परंतु एक धाव नक्कीच रोखू शकत नाही. ते एका धावेसोबतच स्ट्राईकवर उडते. स्ट्राईकवर येतोय तो म्हणजे इनफॉर्म फलंदाज सचिन मंजुळे. सचिन मंजुळे मागच्या षटकामध्ये एक अप्रतिम षटकार याच्या बॅटमधून पाहायला भेटला होता. या षटकामध्ये पावतची काय कामगिरी करतोय का, मोठे फटके मारतोय का. यावेळेला रिव्हर्स मारण्याचा प्रयत्न, परंतु अतिशय वेगवान स्वरूपाचा चेंडू या ठिकाणी पाहायला भेटला सचिनचा, की ज्या चेंडूवर टायमिंग खूपच कमी होता रिव्हर्स मारण्यासाठी. अप्रतिम चेंडू. अतिशय सुंदर चेंडू या ठिकाणी बाळा मंजुळेचा पाहायला भेटला. निर्धाव स्वरूपाचा हा चेंडू, कोणतीच धाव नाही या चेंडूवर. आणि मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय भाऊ विरुद्ध भाऊ खेळताना. सचिन मंजुळे विरुद्ध बाळा मंजुळे. बाळा मंजुळे गोलंदाजी करतोय तर सचिन मंजुळे फलंदाजी करतोय. यावेळेला मात्र उडवलाय लेग साईडच्या दिशेने चेंडू चाललाय तो सीमारेषे पार. येतोय तो सचिनच्या बॅट मधून पुन्हा एकदा षटकार. अप्रतिम खेळी सचिन मंजुळे. खराब चेंडूंवर मोठे फटके मारून आपल्या फलंदाजीतून मंत्रमुग्ध करताना पाहायला भेटतोय तो म्हणजे सचिन मंजुळे. मागच्या षटकामध्ये देखील एक मोठा फटका मारला. या षटकामध्ये देखील एक मोठा फटका सचिनच्या बॅटमधून आलाय. सुंदर प्रकारे कामगिरी करताना आपल्या संघाला मोठ्या धावसंख्येकडे घेऊन जाताना. यावेळेला देखील सुरेख चेंडू, यावर देखील मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता, परंतु प्रयत्न मिस झालाय. चेंडूचा आणि बॅटचा काही संपर्कच राहिला नाही. निर्धाव स्वरूपाचा हा चेंडू. धावसंख्या स्थिर 42 धावसंख्या झाल्यात. 35 वर एक विकेट पडली होती. त्यानंतर संतोष आले. संतोषने एक सिंगल काढून सचिनला स्ट्राईक दिली. सचिनने दुसऱ्याच चेंडूवर मोठा फटका मारला. यावेळेस देखील चेंडू चाललाय तो आणि अर्जू खान त्या ठिकाणी एक अप्रतिम क्षेत्ररक्षक. ज्या क्षेत्रकाचं करावं कौतुक तेवढं कमीच.
अर्जू खान. याचबरोबर षटक समाप्तीचा पंचांचा इशारा. 4 षटक समाप्तीनंतर धावसंख्या झाल्या त्या 43. 24 चेंडूचा खेळ संपलाय. अजूनही 12 चेंडू या पहिल्या इनिंग मधले शिल्लक आहेत. 12 चेंडूंवर नक्कीच जास्तीत जास्त धावा खेचण्याचा प्रयत्न असेल, कारण विकेटही अजून बऱ्याच शिल्लक आहेत त्या द किंग संघाकडे. फक्त एक विकेट पडली आहे कॅचआउटच्या स्वरूपात मोन्या मुल्लाची. त्यानंतर संतोष पिसाळाने अतिशय सुंदर कामगिरी संतोष पिसाळने केली. धावसंख्या झाल्यात त्या 43 धावा झाल्यात आणि सांख्यिक 5वं आणि वैयक्तिक पहिलं षटक टाकण्यासाठी मार्गस्थ होतोय अर्जू खान. दुसरं वैयक्तिक दुसरं आणि सांख्यिक 5वं षटक टाकण्यासाठी गोलंदाजी मार्कवर. अतिशय सुंदर फटका, ज्या फटक्यामध्ये बॅटची कडा चेंडूला लागले आणि चेंडू मागच्या दिशेने गेला. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात दत्ता कोंडके त्यांनी क्षेत्ररक्षण सुंदर प्रकारे केलं आणि फेकी देखील केली, परंतु एक धाव मात्र नक्कीच रोखू शकले नाहीत. एका धावेने धावसंख्या फलक पुढे सरकते. यावेळेला मात्र पुढे टाकलाय, चेंडू उडवलाय, चेंडू चाललाय तो सीमेरेषेच्या दिशेने. नक्कीच हाईट होती, परंतु अंतर मात्र फार कमी आणि झेल ड्रॉप झालाय त्या ठिकाणी बाळा मंजुळे इकडून. झेल सुटलाय तो कुणाचा? संतोष पिसाळचा. नक्कीच काहीतरी करावं लागेल ते आता संतोष पिसाळला, कारण एक जीवदान मोठं भेटलंय आणि ज्यावेळेस खेळाडूला जीवदान भेटत असतं, खेळाडू डबल आक्रमक होऊन गोलंदाजावर तुटून पडत असतो. पुढचा चेंडू यावेळेस मात्र आडवे भेटणे, पुन्हा त्याच दिशेने. या मात्र क्षेत्ररक्षक बदलला. यावेळेस सोन्या कांबळे, नक्कीच कोणती चूक नाही सोन्याकडून. अप्रतिम झेल टिपलाय आणि झेलबाद केले ते म्हणजे संतोष पिसाळला. संघाला दुसरा धक्का बसतोय संतोषच्या स्वरूपात 46 या धावसंख्ये. झेलबाद झालाय तो म्हणजे संतोष पिसाळ. त्याची जागा पुढे चालवण्यासाठी समीर शेख मैदानात येतोय. ज्याच्या आवाजाचा दबदबा क्रिकेटमध्ये कायम असतो तो समीर. त्याच्या बॅटमधून देखील काहीतरी करावं लागेल त्याला आपल्या संघासाठी. यावेळेला मात्र पुढे टाकलाय, पुन्हा एकदा उडवलाय, चेंडू चाललाय सीमारेषे दिशेने. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय. आता देखील चेंडू सटकल्यासारखा झालं होतं, थोडीशी धडकी बसली होती खेळाडूंच्या मनात, परंतु दुसऱ्या ट्रायला चेंडू पकडला आणि झेल घेतला तो म्हणजे बाळा मंजुळे. आणि पहिल्या चेंडूवर झेलबाद करतोय तो म्हणजे समीर शेखला. पहिल्या चेंडूवर चांगलंच फसवले अर्जुने. लालची स्वरूपाचा चेंडू टाकला, पुढे चेंडू टाकला की ज्या चेंडूंवर मोठा फटका मारण्याचा प्रयत्न नक्कीच समीरने केला आणि झेल देऊन बसला तो म्हणजे बाळा मंजुळेच्या हातात. आणि बाळा मंजुळेकडून नक्कीच कोणती चूक नाही. सुंदर असा झेल घेतला की ज्या झेलचा फायदा घेत मोठी विकेट आपल्या संघाला मिळवून दिली. त्याचीच जागा पुढे चालवण्यासाठी जुना जाणता फलंदाज, एकेकाळचं वादळ म्हटलं तरी काय हरकत नाही, अजय वेद पाठक. यावेळेला मात्र खेळून काढलाय ऑफसाईडच्या दिशेने. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात. सुंदर क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी सोन्या मानेच. स्ट्राईक रोरेट होती. एका धावेने धावसंख्या फलक पुढे सरकते. धावसंख्या होत आहेत त्या 47. स्ट्राईकवर सचिन, इनफॉर्म फलंदाज सचिन. नक्कीच शेवटचा चेंडू होता या 5व्या षटकातला. या 5व्या षटकातल्या शेवटच्या चेंडूवर
यावर एक धाव पळून नक्कीच पूर्ण केली आणि एका धावेच्या मदतीनं धावसंख्या फलकात भर पडते. धावसंख्या होत आहेत त्या 48. 48 धावा झाल्यात 5 षटकाच्या समाप्तीनंतर. शेवटचं षटक पाहायला भेटेल या धावसंख्या झाल्या त्या 48. 48 धावा झाल्यात 5 षटकाच्या समाप्तीनंतर. द किंग संघाच्या धावा झाल्या त्या 48. अजून 6 चेंडूंचा पहिल्या इनिंग मधला खेळ शिल्लक. पहिल्या इनिंग मध्ये अजून 6 चेंडू बाकी आहेत. शेवटचं षटक मार्गस्थ करण्यासाठी संग्राम फॅन्स क्लब संघाचा गोलंदाजी मार्कवर सोन्या कांबळे पाहायला भेटतोय. मैदानाच्या आतमध्ये सोन्या कांबळे एक नामवंत नाव डबल टेनिस क्रिकेट क्षेत्रातलं, ज्याने काल दुसऱ्या मॅच मध्ये ज्याचं मॅन ऑफ द मॅच मधून ट्रॉफी देऊन सन्मानित केलं होतं तो सोन्या कांबळे गोलंदाजी मार्कवर. यावेळेला मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू, अप्रतिम स्वरूपाचा चेंडू पाहायला भेटला सोन्याकडून, की ज्या चेंडूवर खोदून मात्र नक्कीच काढला होता, परंतु त्या चेंडूमध्ये एवढी ताकद नव्हती की फिल्डर क्लिअर करून चौकाराच्या दिशेने जाईल. नक्कीच त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक सोन्या मानित. यावेळेला मात्र थोडासा मागे टाकलाय, चेंडू चाललाय तो सीमारेषेच्या दिशेने, वन बाउन्स येतोय तो चौकार. सचिन मंजुळेच्या बॅटमधून पुन्हा एकदा हा चौकार पाहायला भेटला. या चौकाराच्या मदतीने धावसंख्या फलकामध्ये मोठी भर पडते. धावसंख्या होत आहेत त्या 52. सचिन मंजुळे वैयक्तिक 14 बॉल 28 वर खेळताना आपल्या संघासाठी एक महत्वपूर्ण पारी त्यांच्या बॅटमधून पाहायला भेटते. मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना कोणतरी एका खेळाडूला जबाबदारी घेऊन खेळायचं काम असतं, तसंच काही पाहायला भेटते. सचिनच्या बॅटमधून पुन्हा एकदा फुलटा स्वरूपाचा चेंडू, त्या फुलटा स्वरूपाच्या चेंडूचा चांगला समाचार घेतलाय, मोठा फटका. सचिन मंजुळेच्या बॅटमधून येत आहेत 6 धावा. सुंदर स्वरूपाचा हा फटका आपल्याला सचिनच्या बॅटमधून पाहायला भेटला. थोडासा चेंडू पुढं पडला, लोअर फुलटा स्वरूपाचा चेंडू होता, की ज्या फटक्याचा मोठा फायदा सचिनने घेतला आणि षटकारात रूपांतर केलं. या षटकाराच्या मदतीने धावसंख्या होत आहेत त्या 58 धावा झाल्यात. नक्कीच मोठ्या फलंदाज सचिन मंजुळे, जीवनदान दिले सचिनला. जीवनदान मागात पडेल का? धावसंख्या आहेत त्या 60. यावेळेला मात्र सुरेख स्वरूपाचा चेंडू, यावर देखील आडव्या बॅटने खेळून काढण्याचा प्रयत्न होता सचिनचा, परंतु प्रयत्न मिस झालाय. निर्धाव स्वरूपाचा हा देखील चेंडू येतोय. धावसंख्या स्थिर 60. यावेळेला देखील थोडासा पुढे टाकलाय चेंडू, चेंडू चाललाय तो सीमारेषे दिशेने, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात. नक्कीच बाळा मंजुळे त्या ठिकाणी दुसरा झेल घेताना आणि झेलबाद करतोय तो म्हणजे सचिनला. शेवटचा चेंडूवर आपला झेल देऊन बसला आणि आपली पारी समाप्त केली. पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर द किंग संघाच्या धावा झाल्या त्या 60 आणि जिंकण्यासाठी 61 धावांचं लक्ष असेल ते म्हणजे 61 धावांचं लक्ष असेल ते म्हणजे संग्राम फॅन्स क्लब संघापुढे. चेस मास्टर या टीम मध्ये भरभरून भरलेले आहेत. संग्राम फॅन्स क्लब संघामध्ये काल 2 मॅच झाल्या, त्या दोन्ही मॅच मध्ये चेस करून आपल्या संघाला दोन्ही वेळेस विजयी केले या संघाने. अतिशय सुंदर मॅचेस काल 2 झाल्या, त्या दोन्ही मॅचेस पाहायला बरेच प्रेक्षक होते. आज देखील तसंच काही दिसतंय. त्याचबरोबर या सामन्यासाठी ज्यांचं विशेष सहकार्य लाभलं ते निलेश भोसले सर, आपले देखील मैदानामध्ये सरचे स्वागत. निलेश भोसले सर, आपलं देखील मैदानामध्ये सरचे स्वागत.
अनिकेत कांबळे, अनिकेत कांबळे, अनिकेत अंके. चला सामना चालू करून घ्यायचा आहे. पहिली इनिंग संपली आजच्या दिवसातील. ही पहिलीच मॅच उदयदादा युवा मंच आणि द किंग्स क्रिकेट क्लब शिरवळ आयोजित डबल टेनिस वरील हे डे नाईट क्रिकेटचे सामने, ज्या सामन्यांमधला हा दिवस दुसऱ्या दिवसातील ही पहिली मॅच संग्राम फॅन्स क्लब विरुद्ध संग्राम फॅन्स क्लब विरुद्ध द किंग्स दोन्ही संघ. त्या मॅचमध्ये मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं पहिली इनिंग संपली, ज्या इनिंगमध्ये 60 धावा द किंग्स संघाने बनवल्या. त्या 60 धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात संग्राम फॅन्स क्लबचे ओपनर सलामीचे फलंदाज सिकंदर सय्यद आणि आरजू खान. चव्हाण सुपर किंग्स विरुद्ध बबलू 11 दोन्ही संघाचे कर्णधार. टॉस का बॉस मध्ये यायचे. चव्हाण सुपर किंग्स विरुद्ध चव्हाण सुपर किंग्स विरुद्ध लकी स्टार. चव्हाण सुपर किंग्स विरुद्ध लकी स्टार दोन्ही संघाचे कर्णधार टॉस का बॉस मध्ये यायचे. टॉस का बॉस जुनी जाणते खेळाडू हेमंतजी पवार साहेब यांच्या हस्ते टॉस संपन्न होताना लकी स्टार विरुद्ध चव्हाण सुपर किंग्स. कोणी जिंकला टॉस कोणी जिंकला? चव्हाण सुपर किंग्स संघाने नाणेफेक जिंकले आणि पहिला पहिल्या चेंडूवर मोठी विकेट धावाच्या स्वरूपात पाहायला भेटली. सिकंदर सय्यद तंबूच्या दिशेने परतताना कुठेतरी गरज नव्हती या धावेची. पहिलाच चेंडू होता. पहिल्या चेंडूवर नक्कीच मोठी विकेट, मोठा मासा गळाला लागलाय. तो म्हणजे द किंग्स संघाने पहिल्या चेंडूवर मोठी विकेट मिळवली. सिकंदर सय्यद यांच्या स्वरूपात रनआउटच्या स्वरूपात पहिलीच विकेट 0 या धावसंख्येवर. नक्कीच स्वतःवर नाखुश असतील, कारण या धावेची गरज नव्हती. पहिला चेंडू होता. पहिल्या चेंडूवर सन्मान द्यायचं देखील त्यांनी काम केलं होतं, परंतु कुठेतरी वाटलं की धाव होण्याची शक्यता आहे. पळत सुटले, परंतु धाव काय पूर्ण झाली नाही आणि विकेट गमावून बसलेत ते सिकंदर सय्यद. आणि त्यांची जागा पुढे चालवण्यासाठी शिरवळचा वंडर बॉय सुजल पवार मैदानामध्ये येताना. सामना चालू करून घ्यायचा आहे. पंच
पंच सामना चालू करून घ्यायचा आहे. वेळेचं बंधन नक्कीच गोलंदाजाला घातलं पाहिजे. वेळेवर षटक संपलं पाहिजे याची दक्षता पंचांनी घ्यायची आहे. स्ट्राईकवर लेफ्ट हँडेड फलंदाज आर्जो. या वेळेला मात्र स्टेप आउट केलंय. एकच खेळाडू त्या ठिकाणी होता, त्याच्या डोक्यावरून क्लिअर करून चेंडू जाईल तो वन बाउन्स सीमारेषा पार. येतोय तो आर्जो याच्या बॅट मधून चौकार. धन्यवाद डीजे. डीजेच्या स्वरूपात काम पाहतायत ते अनिकेत कांबळे. धन्यवाद डीजे. त्याचबरोबर पहिल्याच चेंडूवर मोठी विकेट आली होती. आपण पाहिलं की रनआउटच्या स्वरूपात सिकंदर यांची विकेट गेली, परंतु त्यानंतरच आर्जू स्ट्राईकवर आला आणि अर्जुनं दुसऱ्या चेंडूवर सांगून दिलं की पॉवर प्ले आहे, नक्कीच मोठे फटके मारण्यासाठी मी जाणला जातो. तसंच काही करून दाखवलं. दुसऱ्या चेंडूवर मोठा फटका चौकार आला. पुढचा चेंडू. या वेळेला मात्र स्लोअर स्वरूपाचा चेंडू अतिशय सुरेख आणि आता देखील रनआउटला चान्स होता, परंतु फर्स्ट ट्रायला चेंडू उचलला नाही, त्यामुळे फलंदाज क्लिअर झाला आणि एक धाव पळून देखील पूर्ण केली. स्ट्राईक रोटेट झाली. धावसंख्या होता त्या 5 आणि स्ट्राईकवर असेल तो सुजल पवार. राईट हँडेड फलंदाज सुजल नक्कीच बऱ्याचदा आपल्या खेळातून प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत असतो. आता देखील तसंच काही करण्याची गरज, कारण पहिल्या चेंडूवर मोठी विकेट गेली. आता मात्र थांबून खेळून आपल्या संघाला विजयाच्या दिशेने घेऊन जाण्याचा प्रयत्न नक्कीच सुजलचा असेल. पुढचा चेंडू. या वेळेला मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू, अप्रतिम स्वरूपाचा चेंडू, अचूक टप्पा, ज्या टप्प्यासाठी फलंदाजाला खेळणं थोडंसं कठीण जातं. जवळपास यॉर्कर स्वरूपाचा चेंडूचा मारा करताना सचिन मंजुळे. यावेळेला मात्र फुलटॉस स्वरूपाचा चेंडू, फक्त दिशा द्यायचं काम या ठिकाणी केलंय नक्कीच सुजल पवार. पाहायला गेलं तर या आधीचा चेंडू निर्धाव स्वरूपात होता, त्यानंतर त्याने थोडंसं डोकं चालवलं की त्या चेंडूंवर एक स्ट्राईक रोटेट करून एक धाव सिंगल स्वरूपात मिळवली आणि स्ट्राईक दिली ती म्हणजे आर्जू खानला. आर्जू खान लेफ्ट हँडेड फलंदाज, मोठे फटके ज्या फलंदाजाकडून अपेक्षित असतात असा हा एक मोठा फलंदाज आर्जू खान. स्ट्राईकवर पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू, धावसंख्या झाली ती 6. यावेळेला देखील सोर स्वरूपाचा चेंडूचा मारा करताना एक धाव पळून पूर्ण होतीये आणि एका धावेवरच नक्कीच समाधान असेल. एका धावेच्या मदतीनं धावसंख्या होता त्या 7. जवळपास ज्या प्रकारे द किंग संघ खेळत होता त्या संघाच्या देखील पहिल्या षटकामध्ये 7च धावा होत्या. या संघाच्या देखील या षटकामध्ये संग्राम फॅन्स क्लब संघाच्या 7च धावा झाल्यात, परंतु त्यांची विदाऊट लॉस होता. यांचा एक लॉस, 7 धावा झाल्यात. पहिलं षटक संपलंय. दुसरं षटक हाताळण्यासाठी द किंग संघाचा गोलंदाजी मार्कवर मोन्या मुल्ला, ज्यांनी फलंदाजी मात्र सुरेख केली. आता गोलंदाजीमध्ये देखील तसंच काही कामगिरी करण्याची गरज असेल ती म्हणजे मोन्या मुल्लाकडून. स्ट्राईकवर आर्जू खान, दुसरं षटक मार्गस्थ करताना मोन्या. या वेळेला मात्र ऑफस्टंपच्या खूपच बाहेर वाईट स्वरूपाचा चेंडू, पंच दिगंबर हिंगेंचा जमिनीला दोन्ही हात समांतर करून वाईटचा इशारा करताना धावसंख्या फलक 1ने पुढे सरकते. धावसंख्या होता त्या 8. या वेळेला थोडस स्टेप आउट केलं बॅट आणि एक धाव पूर्ण करण्यात यशस्वी ठरलाय तो आर्जू खान आणि एका धावेच्या मदतीनं धावसंख्या फलक पुन्हा एकदा पुढे सरकते. स्ट्राईक देखील रोटेट होतीये. धावसंख्या होत आहेत त्या 9 आणि स्ट्राईकवर येईल तो सुजल पवार. राईट हँडेड फलंदाज नक्कीच आपल्या संघासाठी जबाबदारी घेऊन संघाला विजयाच्या दिशेने नेण्याची गरज असेल ती म्हणजे आता सध्याच्या खडीला मैदानात आपण पाहतोय 61 धावांचा पाठलाग करत असताना उतरली ही संग्राम फॅन्स क्लब टीम.
यावेळेला मात्र ऑफ साईडच्या दिशेने मोठा फटका, चेंडू चाललाय तो सीमारेषेच्या दिशेने, एक धाव पळून पूर्ण होते. नक्कीच संतोष पिसाळ अप्रतिम क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी अत्यंत वेगाने धावत गेला आणि आपल्या संघासाठी 2 धावा वाचवल्यात संतोष पिसाळ. अशाच धावा वाचवण्याची गरज असेल, कारण चेस या टीम देखील करायला. यावेळेला देखील उडवला लेग साईडच्या दिशेने, चेंडू चाललाय तो वन बाउन्स, सीमारेषा पार येतोय तो सुजल पवारांच्या बॅट मधून चौकार. अतिशय सुंदर फलंदाजी सुजल पवार यांच्या बॅटमधून पाहायला भेटते. धावसंख्या झाली त्या 15. यावेळेस देखील त्याच दिशेने चेंडू चाललाय तो डाऊन द ग्राउंड, पुन्हा एकदा सुजल पवार यांच्या बॅट मधून येतोय तो चौकार. ज्या धावांची गरज होती, ज्या धावां यावेळेला देखील फिरून फटका मारण्याच्या प्रयत्नात सुजल पवार बीट झालाय, मिस झालाय. धावसंख्या मात्र स्थिर. यावेळेस देखील उडवलाय, चेंडू चाललाय गॅप मध्ये डाऊन द ग्राउंड, सुजल पवार पुन्हा एकदा चौकार. एक मिनिट रन सांगू दे. नक्कीच सुजल पवार यांच्या बॅट मधून अप्रतिम 3 चौकार पाहायला भेटले. या 3 चौकारांच्या मदतीनं धावसंख्या होत आहेत त्या 23. दुसरं षटक समाप्तीचा, पंचांचा इशारा. 2 षटकाच्या समाप्तीनंतर संग्राम फॅन्स क्लब संघाची धावसंख्या झाली ती 23. 1-23. नक्कीच पहिल्या षटकामध्ये फक्त 7 धावा होत्या. त्या 7 धावांवर असं वाटलं होतं कुठंतरी की एक महत्वपूर्ण विकेट गेली आहे, परंतु त्यांची जागा पुढे चालवण्यासाठी सुजल पवार मैदानात आला आणि दुसऱ्या षटकामध्ये सुजलच्या बॅटमधून खणखणीत दणदणीत 3 चौकार पाहायला भेटले. त्या 3 चौकारांच्या मदतीनं धावसंख्या फलकाने मोठी झेप घेतली. धावसंख्या झाल्या त्या 23. थँक्यू डीजे. चला षटक चालू करून घ्यायचा आहे, सामना चालू करून घ्यायचा. त्याचबरोबर संग्राम फॅन्स क्लब टीमचे मालक, टीमचे ओनर रोहितजी शिंदे साहेब आपलं देखील मैदानामध्ये सहर्ष स्वागत. रोहितजी शिंदे साहेब आपलं देखील मैदानामध्ये सहर्ष स्वागत. सांख्यिक तिसरं आणि वैयक्तिक पहिलं षटक नितीन वाघमारे. यावेळेला मात्र चान्स दिला फिरून फटका मारण्याचा आणि नक्कीच अर्जू खानच्या बॅट मधून येतोय तो दणदणीत खणखणीत षटकार. नक्कीच पहिल्या चेंडू खराब स्वरूपाचा चेंडू नितीन वाघमारेंचा पाहायला भेटला आणि त्या खराब स्वरूपाच्या चेंडूचा चांगलाच समाचार या ठिकाणी घेतला. तो म्हणजे फलंदाज अर्जुनने पहिल्या चेंडूवर मोठा फटका षटकार पाहायला भेटला. त्या षटकाराच्या मध्ये धावसंख्या झाली त्या 29.
या वेळेला देखील बॅटची कडा आणि चेंडू गेलाय तो थेट यष्टीरक्षकाच्या हातात. सुंदर झेल, त्या ठिकाणी कोणती चूक नाही. मोठी विकेट गमावून बसलाय आरजू खान. मोठा फटका मारला होता याच्या आधीच्या चेंडूवर, परंतु आता मात्र चांगलंच फसवलंय. खोलवर टप्प्याचा चेंडू की त्या चेंडूवर लेग साईडच्या दिशेने फटका मारण्यात अयशस्वी ठरला अर्जू. बॅटची कडा लागली, चेंडू गेला तो यष्टीरक्षकाच्या हातात आणि मोठी विकेट द किंग संघाला. बस बस, नक्कीच मोठी विकेट मिळवण्यात यशस्वी झालेत ते द किंग संघाचे गोलंदाज. मोठ्या विकेटचं पतन या ठिकाणी केले. त्याचीच जागा पुढे चालवण्यासाठी कालच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच सोन्या कांबळे, राईट हँडेड फलंदाज सोन्या कांबळे मैदानात. नितीन वाघमारे हा देखील अप्रतिम गोलंदाज नितीन वाघमारे. यावेळेस मात्र अप्रतिम स्वरूपाचा चेंडू, थोडासा शफल त्या ठिकाणी फलंदाज झाला आणि रूम दिला ते म्हणजे बॉलरला स्टंप दिसून दिले आणि डायरेक्ट चेंडू येऊन आदळला तो म्हणजे एसटीवर आणि एसटी चित झाला सोन्या. त्रिफळा चित सोन्या. पहिल्या चेंडूवर नक्कीच आपल्या स्वतःच्या खेळीवर नाराज असेल, कारण पहिल्या चेंडूवर मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता, प्रयत्न मिस झाला. चेंडू जाऊन आदळला तो म्हणजे इष्टीवर. नक्कीच अप्रतिम गोलंदाजी, आपल्या संघाला चांगलंच कमबॅक करून दिलंय ते म्हणजे द किंग संघाचा हा गोलंदाज नितीन वाघमारे. 2 चेंडूंवर 2 मोठ्या विकेट. पहिल्या चेंडूवर आरजूची विकेट आली आणि दुसऱ्या चेंडूवर आली ती म्हणजे सोन्या कांबळीची विकेट. धावसंख्या झाल्यात त्या 29 धावा झाल्यात. हॅट्रिकचा चेंडू, स्ट्राईकवर बाळा मंजुळे. शेवटचा चेंडू, पुढचा चेंडू या षटकातला नितीन वाघमारे. स्ट्राईकवर असेल तो म्हणजे बाळा मंजुळे. हॅट्रिकचा बॉल. पाहूया काय होतं या चेंडूवर. यावेळेला मात्र दिशा द्यायचं काम केलं त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक संतोष पिसाळ. नक्कीच एक धाव पळून पूर्ण करताय. स्ट्राईक देखील रोलेट होईल. या स्ट्राईक सोबतच धावसंख्या बलक 1 ने पुढे सरकते. धावसंख्या होत आहेत त्या 30 धावा झाल्यात. अजूनही 31 धावांची गरज असेल ती म्हणजे संग्राम फॅन्स क्लब संघाला. स्ट्राईकवर येतोय तो म्हणजे सुजल पवार, ज्याने मागच्या षटकामध्ये 3 चौकार मारलेत. तो सुजल पवार स्ट्राईकवर आलाय. त्याच्याच समोर असेल नितीन वाघमारे, एक प्रतिम स्वरूपाचा गोलंदाज नितीन वाघमारे. स्लोअर स्वरूपाचा मारा. यावेळेस मात्र उडवलाय सुजलच्या बॅट मधून हवाई फायर. सुजल पवार ऑन फायर. सुजलच्या बॅट मधून पुन्हा एकदा षटकार. थांबर 36 या षटकाराच्या मध्ये धावसंख्या झाली त्या 36. अप्रतिम फलंदाजी सुजल पवार. ज्या फटक्यांची गरज आपल्या संघाला आहे, ज्या जबाबदारी घेऊन खेळण्याची गरज आपल्या संघाला होती, तीच जबाबदारी घेऊन सुजल पवार मैदानात पाहायला भेटतोय.
यावेळेला देखील उडवलाय. नो मॅन्स फिल्डर क्षेत्रामध्ये लँड होताना चेंडू क्षेत्ररक्षक चेंडू मागे पळतो. एक धाव नक्कीच पळून पूर्ण होते आणि चेंडू जातोय तो डाऊन द ग्राउंड, सीमारेषा पार. सुजल पवार बॉलच्या बॅट मधून पुन्हा एकदा चौकार. पुन्हा एकदा चौकार येतोय सुजल पवारच्या बॅट मधून. या चौकाराच्या मदतीनं धावसंख्या होत आहेत त्या 40 धावा झाल्यात. एक महत्वपूर्ण आणि गरजेची पारी जी संघाला अपेक्षित होती, तो खेळाडू सुजल पवार आता मैदानात ती पारी खेळतोय आणि महत्वपूर्ण धावा आपल्या संघासाठी बनवतोय. धावसंख्या झाल्या त्या 40. कुठेतरी वाटलं होतं की 3 महत्वपूर्ण फलंदाज सिकंदर सय्यद असतील, त्याचबरोबर आरजूक खान आणि त्याचबरोबर सोन्या कांबळे असे महत्वपूर्ण 3 फलंदाज बाद झाल्यानंतर कुणीतरी गरज होती की जबाबदारी खांद्यावर घेऊन मैदानाच्या आतमध्ये धावा बनवण्याची. तीच जबाबदारी सुजल पवार नक्कीच आपलं काम या धावा करून पूर्ण करताना पाहायला भेटतोय. धावसंख्या झाली ती 40. चौथं षटक मार्गस्थ करण्यासाठी गोलंदाजी मार्कवर. चौथं षटक मार्गस्थ करण्यासाठी सचिन मंजुळे. भाऊ वर्सेस भाऊ. पहिल्या चेंडूवर चांगला समाचार घेतलाय. यावेळेस नो चेंडू आणि नो वर षटकार. एक चांगलंच गिफ्ट मात्र नक्कीच देऊन बसला तो सचिन मंजुळे त्याच्या भावाला. नो स्वरूपाचा चेंडू, त्या नो स्वरूपाच्या चेंडूचा चांगला समाचार घेतला. चेंडू पाठवला तो सीमारेषा पार. बाळाच्या बॅट मधून आलाय हा षटकार. या षटकाराच्या मदतीने धावसंख्या होत आहेत त्या 47. यावेळेस देखील स्लोअर स्वरूपाचा चेंडू सरळ दिशेने खेळून काढलाय क्षेत्ररक्षक. त्या ठिकाणी तैनात. एक धाव पळून पूर्ण होतीये. दुसरीचा प्रयत्न आणि दुसरी देखील नक्कीच पूर्ण आणि एक शॉट धाव आहे. खेळाडूंना विनंती आहे, पळत असताना पिच मधून पळायचं नाहीये. पिच मधून पळल्यास नक्कीच एक धाव तुमची शॉट देण्यात येईल. आताची एकच धाव आहे. एका धावेच्या मदतीने धावसंख्या होत आहेत त्या 48. यावेळेला मात्र गतिवान चेंडू, गतीमध्ये बदल, टप्प्यामध्ये बदल. वाईड यॉर्कर स्वरूपाचा हा चेंडू आपल्याला पाहायला भेटला. नक्कीच चांगल्या स्वरूपाचा चेंडू की ज्या चेंडूवर फटका मारणं थोडंसं कठीण फलंदाजाला वाटतं. त्या स्वरूपाच्या चेंडूचा मारा करताना गोलंदाज सचिन मंजुळे, त्याचाच भाऊ खेळतोय बाळा मंजुळे. यावेळेला मात्र पुन्हा एकदा स्लोअर स्वरूपाचा चेंडू सरळ दिशेने खेळून काढलाय क्षेत्ररक्षक. त्या ठिकाणी तैनात. एक धाव पळून पूर्ण केली. नक्कीच एका धावेवरच समाधान मानलंय आणि स्ट्राईक देखील रोटेट झाली एका धावेच्या मदतीनं. धावसंख्या होत आहेत त्या 49 धावा झाल्यात. अजूनही 12 धावांची गरज असेल ती म्हणजे संग्राम फॅन्स क्लब संघाला. पुन्हा एकदा नो चेंडू, नो स्वरूपाचा चेंडू. त्या नो स्वरूपाच्या चेंडूवर एक धाव आली. त्या एका धावेने धावसंख्या फलक पुढे सरकलं. धावसंख्या झाल्या त्या यावेळेला मात्र माग सरकून हवेमध्ये चेंडू नक्कीच फ्री हिट असणार या चेंडूवर. धावसंख्या झाल्या त्या 52. अर्धशतक देखील पूर्ण झाले आणि आता गरज असेल ती म्हणजे 10 धावांची. 52 धावा झाल्यात. चौथंच षटक मार्गस्थ चालू. 9 धावांची गरज आहे. 52 धावा झाल्यात. यावेळेला मात्र उडवलाय सरळ दिशेने सुजल पवार यांच्या बॅट मधून चेंडू चाललाय तो. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात. नक्कीच सुंदर फेकी करेल. एक धाव देखील पळून पूर्ण होईल. एका धावेच्या मदतीने धावसंख्या फलक पुन्हा एकदा पुढे सरकते. धावसंख्या होत आहेत त्या 53. आणि यावेळेस मात्र वाईट स्वरूपाचा चेंडू, अतिरिक्त धावांचा मारा या ठिकाणी करतोय तो म्हणजे गोलंदाज सचिन मंजुळे. ज्या गोलंदाजाकडून नक्कीच टीमला या गोष्टीची अपेक्षा नसेल ती गोष्ट करतोय या ठिकाणी सचिन मंजुळे. यावेळेला देखील थोडासा पुढे टाकला. चेंडू उडवलाय. चेंडू चाललाय तो सीमारेषेच्या दिशेने. 1 बाउन्स. सीमारेषा पार. चौकार. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक सुंदर क्षेत्ररक्षण अडवण्याचा फार प्रयत्न, आपले 100% देण्याचं काम त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक करतोय, परंतु थोडंसं मिसफील्ड झालं. त्याचा फायदा घेत
धावसंख्या मिळाल्या. 4 धावा मिळाल्या. त्या 4 धावांच्या मदतीनं धावसंख्या फलकात भर पडली. धावसंख्या झाल्या त्या 58. या वेळेला मात्र उडवला सुजल पवार. हवाई फायर. पुन्हा एकदा सुजल पवारच्या बॅट मधून 6 धावा. अप्रतिम फलंदाजी. पहिलीच मॅच अप्रतिम स्वरूपाची मॅच झाली. त्या मॅच मध्ये पहिल्या इनिंग मध्ये द किंग संघाने धावा केल्या होत्या. 60 जिंकण्यासाठी 61 धावांचं लक्ष होतं. जे लक्ष 4.1 षटकामध्ये संग्राम फॅन्स